या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ॲडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। आम आदमी पार्टी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे। घरपट्टी हाफ आणि पाणीपट्टी माफ, दररोज 600 लिटर मोफत पाणी असा नारा या निवडणुकीत देण्यात येत आहे, अशी माहिती प्रदेश संघटन मंत्री ॲडव्होकेट सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेस ॲडव्होकेट कतीब वकील, जुबेर हिरापुरे, श्रीकांत वाघमारे, सतीश लोंढे, सुचित्रा वाघमारे आदींची उपस्थिती होती। केंद्र शासनाचे पाणी आणि स्वच्छता सल्लागार शिष्यपाल सेठी सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामाच्या पाहणीसाठी सोलापुरात दाखल झाले असून जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कामांना भेट देऊन त्यांनी पाहणी केली। दरम्यान जलजीवन मिशन कामांची एकूणच गती, लोकांना योजनेचा लाभ होतो की नाही, कामाचा दर्जा, पाणी गुणवत्ता, गावस्तरीय पाणी आणि स्वच्छता समिती आदी बाबींची तपासणी या केंद्रीय समितीमार्फत होणार आहे। शिष्यपाल सेठी यांनी जिल्हा परिषदेस भेट देऊन जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी बीबी दारफळ ग्रामपंचायतीस भेट दिली। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक लेखापाल बापू शेंडगे, उपअभियंता सुनील कटकधोंड, उपअभियंता योगीराज बेंबळगी, नाबार्डचे महेश शिरपूर, PH कुलकर्णी, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, शाखा अभियंता जयवंत जाधव यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। माजी कुलगुरू आणि रोटरीचे प्रांतपाल कैलासवासी भोगीशयन यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारच्या संरक्षण आणि मंत्रालयातील कार्यकारी संचालक आणि सोलापूरचे सुपुत्र सुशील गायकवाड यांच्या व्याख्यानाचं शनिवार दिनांक 19 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृहात आयोजन करण्यात आल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष धनश्री केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। आषाढी वारी सोहळा काळात पंढरपूरकडे येणाऱ्या मानाच्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे असते। वारकऱ्यांची गर्दी असताना आणि रस्त्यावर मोठे ट्रॅफिक असताना पाण्याचे टँकर वाहतूक करून वारकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली। तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली। लहान मुलांच्या हातून चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आलं। यामध्ये एकूण 118 ग्रामपंचायतीची वर्गवारी केल्यास अनुसूचित जाती 8, अनुसूचित जाती महिला 7, अनुसूचित जमाती 2, अनुसूचित जमाती महिला 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग 16, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 16, सर्वसाधारण महिला 34 अशा पद्धतीचं आरक्षण काढण्यात आलं। यामध्ये मुदत संपलेल्या सातन, दुधनी, कल्लापवाडी, समर्थनगर, वसंत नाईक नगर, गांधीनगर या 5 ग्रामपंचायतीचं आरक्षण 2 वेळा जाहीर करण्यात आलं होतं, परंतु पुन्हा नव्या आरक्षण चिठ्ठीत या ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर झाल्यामुळं आधीचं आरक्षण रद्द करण्यात आलं। दरम्यान तालुक्यातील मोठ्या लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती अर्थात नागनसूर, जेऊर, शिरवळ, हैदरा, किनी आणि सुलेर, जेवळगे, तोरणी, सुलतानपूर, तोडणूर, अंकलगी, आळगे, शेगाव, धारसंग, पानमंगरूळ, सदलापूर, पुडल या ग्रामपंचायतीचं आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं झालं आहे। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ॲडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर।